हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅव्हल करतो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. आम्ही आमची जर्नीची सुरुवात नेरूळ रेल्वे स्टेशनपासून केली. लोकल ट्रेनमध्ये बसून आम्ही तिलकनगर रेल्वे स्टेशनला उतरलो. तिथून थोडा वेळ चालून लोकमान्य तिलक टर्मिनस जो LTT स्टेशन आहे तिथे पोचलो. रात्री 11:55ची आमची ट्रेन होती. आम्ही LTT टू भुवनेश्वर या ट्रेन थ्रू ट्रॅव्हल करत होतो. 180 रुपीजचं UTS ॲप थ्रू आम्ही तिकीट बुक केलं. नॉर्मल स्लीपर क्लासेस बुक केलेलं बिकॉज 2-3 तासाची जर्नी होती. दुसऱ्या दिवशी 3:30 वाजता आम्ही नाशिक रेल्वे स्टेशनला पोचलो. तिथून बाहेर निघता शेअरिंग तुम्हाला टॅक्सी मिळते. सो 150 रुपीजमध्ये पर पर्सन तुम्ही नाशिक टू त्र्यंबकेश्वर ट्रॅव्हल करू शकता. जर्नी 1-1.5-2 तासाची असते. आणि मग तिथे पोचल्यानंतर तुम्ही फ्रेशन अप होण्यासाठी तुमच्या बजेटनुसार रूम्स घेऊ शकता. आम्ही इथे जवळपासच रूम घेतलेलं 1200 रुपीज जो होतं आणि छान रूम होते. तिथून हे एकदम सुंदर व्ह्यू होतं. सकाळी बर्ड्स चर्पिंगचा आवाज येत होता आणि एकदमच मस्त वाटत होतं. ऑल्दो आम्ही रात्री प्रॉपर झोपलो नाही, रेस्टलेस होतो, बट सकाळी जी एक्साइटमेंट होती मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची त्यामुळे मी सगळं विसरलो. फ्रेशन अप झालो आणि दर्शन घ्यायला निघालो. खूप सिम्पल आम्ही बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल केला आणि इतके सुंदर आम्हाला दर्शन झाले. सो हे आमच्या जर्नीबद्दल होतं. फॉलो अँड लाईक फॉर नेक्स्ट पार्ट. बाय बाय.